झी 24 तास एक पाऊल पुढे। पहिलीच बातमी पुण्यात झालेल्या बॉम्बस्फोटांसंदर्भातली। 1 ऑगस्टला पुण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरमधून बंटी जहागीरदारला पकडण्यात आलंय। पुणे बॉम्बस्फोटातल्या आरोपींना बंटीनं बॉम्बस्फोटासाठीचं साहित्य पुरवल्याचा आरोप आहे। मुंबई एटीएसनं नगरमध्ये ही कारवाई केली। बंटीचा प्रत्यक्ष बॉम्बस्फोटात सहभाग नव्हता, पण आरोपींना शस्त्र पोहोचवण्यात त्यानं महत्त्वाची भूमिका बजावली होती। मुंबई एटीएसच्या टीमनं बंटी जहागीरदारला मुंबईत आणलंय। बंटी जहागीरदारकडे 2003 मध्ये काही संशयास्पद कागदपत्र सापडली होती। पुणे साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली। बंटी जहागीरदारला अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरमधून अटक करण्यात आली आहे। पुण्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी ही एक महत्त्वाची अटक मानली जाते। 2003 मध्ये ही बंटीकडे काही आक्षेपार्ह कागदपत्र सापडली होती। याआधीच पुणे साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे। बंटी जहागीरदारचा प्रत्यक्ष बॉम्बस्फोटात सहभाग नसला तरी त्यानं बॉम्बस्फोटासाठीचं शस्त्र पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आहे। बंटी जहागीरदार याचं खरं नाव असलम शब्बीर शेख आहे। 2001 मध्ये त्याच्यावर तडीपारीची कारवाई झाली होती। त्यावेळी पडघ्याच्या साकीब नाचन याच्याशी त्याचे संबंध समोर आले होते। साकीब नाचननंच गेटवे ऑफ इंडियावर बॉम्बस्फोट केला होता। त्या कनेक्शननंतर बंटीची चौकशी करण्यात आली होती। भिवंडीत बजरंग दलाचा अध्यक्ष ललित जॉन त्याच्या हत्येप्रकरणीही बंटीची चौकशी करण्यात आली होती। 2009 मध्ये बंटीवर भाजप नेते प्रकाश शितेंच्या हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे। तर 2012 मध्ये अण्णा लष्करीच्या खुनाप्रकरणी बंटीची चौकशी भिवंडीत बजरंग दल अध्यक्षाच्या हत्येप्रकरणी बंटीची चौकशी झाली होती। भाजप नेते प्रकाश शितेंच्या हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा सुद्धा बंटीवर दाखल आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।